इंग्रजांच्या काळानंतर पहिल्यांदाच होणार मोहपा शहराचे ड्रोन सर्वेक्षण, बावनकुळेंची मोफत प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोठी घोषणा। मोहपा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या रणधुमाळीत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहपा वासियांसाठी विकासाचं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे। भाजप उमेदवार प्रवीण दिवकर श्रोते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला। यावेळी त्यांनी इंग्रजांच्या काळानंतर पहिल्यांदाच शहराचे अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाने सर्वेक्षण करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मोफत देण्याची ऐतिहासिक घोषणा केली। बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की जुन्या गावठाणाचे आणि शहराचे मागील अनेक वर्षात विशेषतः ब्रिटिश राजवटीनंतर अधिकृत मॅपिंग झालेले नाही, त्यामुळे आता नकाशा योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे आकाशातून शहराचे अचूक सर्वेक्षण केले जाईल। विशेष म्हणजे या सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्डसाठी सामान्यतः प्रत्येक घराला 4000 रुपये खर्च येतो। मात्र मोहपा हे कष्टकरी शेतकरी आणि मजुरांचे गाव असल्याने हा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घराचे मालकी हक्क दर्शवणारे प्रॉपर्टी कार्ड पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीनेही बावनकुळे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले। सावनेर शहराप्रमाणेच मोहपा शहरातही सीसीटीव्हीचे जाळे विणले जाणार आहे। मार्वल कंपनीशी करार करून शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकात तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल आणि रात्री अपरात्रीही महिला भगिनी निर्भयपणे वावरू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या घरकुलांपैकी 500 पक्की घरे मोहपा शहरासाठी दिली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। सोबतच वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सूर्यघर योजना राबवून शहराला स्वयंपूर्ण बनवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। बावनकुळे यांनी उपस्थितांना आवाहन केले की कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबणे म्हणजे केवळ मतदान करणे नसून तो आपल्या सुरक्षित भविष्याचा आणि हक्काच्या घराचा मार्ग आहे। या सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। त्याच पद्धतीचा प्रकल्प येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आशिष देशमुख या मोहप्यामध्ये करून दाखवेल असा विश्वास आजच्या दिवशी महिलांना नक्कीच मी देतो आहे। इथे मोहपाच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी गरज आहे की रोजगार हा आमच्या तरुणांना तरुणींना देखील मिळाला पाहिजे। काही थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्या कर्वी सहकारी बँकेने इथे एक सीडचा कारखाना त्या निमित्ताने फंड केला, त्याला फायनान्स केला। आता नव्याने एक नाफेड मधून रिटायर झालेला अधिकारी तो घेतोय आणि त्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यातील या भागातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजे। शेवटी आपण पाहतो की बियाणं फेल झालं तर ते वर्ष शेतकऱ्याचं खराब होतं आणि म्हणून हे दर्जेदार बियाणं किंबहुना अशा प्रकारचे ऍग्रीकल्चर रिलेटेड कारखाने छोटे छोटे का होईना आपल्या भोवताल जर आले नाही आणि घेतल्याही तर वाड्याचं तेल वांग्यावर टाकेल, वांग्याचं तेल वड्यावर टाकेल, वड्याचं तेल वांग्यावर टाकेल आणि हा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून 2 तारखेची निवडणूक ही या महाराष्ट्राच्या देशातल्या दोन्ही डबल इंजिन सरकारच्या 124 योजनाची आहे। मी तुम्हाला 5 मिनिटाकरता सांगायला आलो आहे कारण मला जायचं आहे मोद्याला, मग माझं विमान उडणार नाही। या ठिकाणी मी एवढंच सांगायला आलो आहे की ही निवडणूक पुढच्या काळामध्ये आपल्याला या निवडणुकीचा प्रवीण श्रोते निवडून आल्यावर या शहराचं मॅपिंग करायचं आहे। मी ठरवलं आहे इंग्रजाच्या काळामध्ये कधीतरी मोहप्याचं मॅपिंग झालं होतं जुन्या गावठाणाचं, नंतर मात्र कधी मॅपिंग झालं नाही। पण आता नक्षा नावाची योजना प्रवीण श्रोतेजी आपल्याला तयार करायची आहे। प्रवीण श्रोतेजीची नक्षा योजनेवर सही झाली की माझ्याकडे माननीय आशिष देशमुखांची सही होईल, माझी सही होईल पालकमंत्री म्हणून, महसूल मंत्री म्हणून। कारण या नक्षा योजनेचे तुमच्या घराचे संपूर्ण घराचं सिटी सर्वे, संपूर्ण घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे। आता मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिला आहे महसूल मंत्री म्हणून आणि मग तुमच्या घराचं जे मोजणी करणार आहोत या ठिकाणी तुमच्या घरावर विमान उडणार आहे। हे मोठंवालं विमान नाही, छोटं विमान उडणार आहे आणि हे ड्रोन सर्वे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक घराला आपण सिटी सर्वेचा प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला देणार आहोत। इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा मोहप्याचं सर्वेक्षण आपण करणार आहोत। या प्रॉपर्टी कार्डला 4000 रुपये खर्च येणार आहे, प्रत्येक घराला 4000 रुपये खर्च येणार आहे। पण बापूसाहेब हळदेंनी मला सांगितलं, डॉक्टर पोद्दारजी, मनोहर कुंभारेजी आम्हाला बोलले की मोहप्याचं प्रॉपर्टी कार्ड बनवून द्या। पण आमच्या मोहप्याची जनता ही शेतकरी शेतमजूर आहे। आमच्या शेतकऱ्याकडनं शेतमजुराकडनं एकही पैसा घेऊ नका।
मी निर्णय घेतला, आशिष बाबू आपण निर्णय घेतला, आता मोहप्याला 1 रुपया लागणार नाही, सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड मोफत देण्याची योजना आपण करणार आहोत. एक कमळाचं मत, सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड. आज आम्ही मोहप्याला सुरक्षित करणारं सहल करतोय. गृह खात्याचं, होम डिपार्टमेंट जे आहे, पोलिसाचं डिपार्टमेंट, यांच्या डिपार्टमेंटमध्ये मार्बल नावाची कंपनी आहे. या कंपनीशी आता आम्ही करार केला आहे. हा करार करून जसं सावनेरमध्ये प्रत्येक घर न घर, गल्ली न गल्ली पोलिसांच्या CCTV खाली आहे, तसं मोहोपा शहराची घर न घर, गल्ली न गल्ली शहराला सुरक्षित करण्याची योजना आम्ही करतो आहे. रात्री 2 वाजता माझी बहीण रस्त्याने गेली तरी कोणाची हिंमत होऊ नये, या रस्त्याने त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीकडे कोणी वाकडी नजर करण्याची. एक कमळाचं मत या शहराला सुरक्षित करणारं मत आहे. एक कमळाचं मत या शहराचं प्रॉपर्टी कार्ड देणारं मत आहे. एक कमळाचं मत माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे घरं दिले, आता आपल्या नागपूर जिल्ह्याकरता 1 लाख घरं दिले, त्यातले 500 घरं आम्ही 2.5 लाखाचे 1 घर मोहप्याला देणार आहे. 500 घरं आम्ही या ठिकाणी प्रवीण होते देणार आहोत. आम्ही या शहराला सूर्य घर लागू करणार आहे. ज्या घरावर